Summit Mule. Summit Mule. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. आता आपण नवी दिल्ली येथे आहोत. या ठिकाणी नांदेडचे खासदार अजित गुपछडे जे आहेत, आज संसदेचा शेवटचा दिवस आहे. पूर्ण या प्रश्नकालीनमध्ये काय काय त्यांनी प्रश्न केलेत, नांदेड जिल्ह्यासाठी काय काय विचारलेलं आहे आणि एकंदरीत त्यांचं जे काही लोकसभेमध्ये भाषण असतं की देशाच्या कुठल्या ते विषयावर बोलून ते कुठं या संसदेला जागरण करतात. तर आपण त्यांना विचारा, सर या कम्प्लीट सेशन मध्ये आपण काय काय प्रश्न केलात आणि काय काय मुद्दे मांडला आणि काय काय पास झालेला आहे? मुळात मी आणि आमचे नेते मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब, आम्ही दोघांनी मिळून संसदेमध्ये मिळून आम्ही प्रयत्न करीत असतो. त्यामध्ये आमच्या दोघांच्या प्रयत्नाने आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात मान्य नड्डाजींकडे मागणी केली. ती मागणी जवळपास आता ती सँक्शन होण्याकडे आलेली आहे. मागच्या टप्प्यात मी आणि अशोक चव्हाण साहेबांनी मिळून आम्ही कॅन्सर हॉस्पिटलच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावला होता. तर कॅन्सर हॉस्पिटल मंजूर झालं. आता ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटून आम्ही डाक भवन आपल्या नांदेडसाठी आणि बिलोली शहरासाठी आम्ही मान्य करून घेतलेलं आहे. CGHS 50 बेडेड हॉस्पिटल पण मान्य चव्हाण साहेबांना आम्ही दोघांनी मिळून ते मान्य करून घेतलेलं आहे. त्यामध्ये नवीन रेल्वे ट्रेन्स आहेत, हायस्पीड ट्रेन्स आहेत. वंदे भारतमध्ये हैदराबाद आणि पुणे हे देखील पाईपलाईनमध्ये आहे. नांदेड लातूर हा देखील पाईपलाईनमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी थांबे नाहीत, म्हणजे उमरी आणि धर्माबाद सारखी जी मोठी व्यापारपेठ आहे पण तिथं थांबे नाहीत. त्यामुळे ते थांबे करण्यासाठी ज्या सुपरफास्ट ट्रेन असतात त्या थांबत नाहीत, म्हणून ते पण निवेदन आम्ही आणि माननीय चव्हाण साहेबांनी मिळून आम्ही ते दिलेलं आहे. आम्हाला या भागामध्ये नांदेडचा विकास करायचा आहे, नांदेड शहराचा विकास करायचा असल्यामुळं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही दोघं मिळून सामूहिक प्रयत्नातून ते आम्ही यशस्वी करतो. मी फॉलोअप घेतो आणि साहेब मागणी करत असतात. तर त्यामुळे आमच्या दोघांच्या जे आहे ते साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मी इथं काम करतो आणि मान्य देवेंद्रजी आम्हाला नेहमी या विषयामध्ये मार्गदर्शन करतात. त्यामुळे नांदेड जिल्हा असो, आता तर दुग्ध व्यवसायाची मागणी आहे, त्याला कोऑपरेटिव्ह सेक्टरला पैसे द्या म्हणून मान्य अमित शहाकडे मी मागणी केलेली आहे. मान्य राजीव ललन सिंग जे आहेत, राजीव रंजन सिंग यांना पण आम्ही मागणी केली आहे. ती जवळपास 3 टप्प्यामध्ये आलेली आहे. म्हणजे दुग्ध व्यवसाय जर सुरू झाला तर नांदेडमधल्या शेतकऱ्यांना मोठं जीवनदान मिळू शकतं, अशा प्रकारची ती मागणी आहे. मी मागच्या वेळेस पेट्रोलियम या विषयामध्ये देखील LPG गॅस जे घरगुती असतं त्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कधी कधी पेट्रोल डिझेल आणि LPG वरती फरक पडत असतो. मग ते घसरण होण्याने ते संतुलित राहून तो पण प्रश्न मी हरदीप सिंग पुरी यांना विचारला होता. या सेशनमध्ये मी जवळपास ज्योतिरादित्य शिंदेजी, मान्य हरदीप सिंग पुरीजी, मान्य प्रतापराव जाधवजी असतील, या सगळ्यांना मी संसदेमध्ये प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं मला चांगल्या पद्धतीनं उत्तर पण मिळालं. राजीव ललन सिंगजींनी पण चांगल्या पद्धतीने नांदेडच्या विकासासाठी एक चांगलं आश्वासन आम्हाला दिलं. प्रतापराव जाधवांनी पण CGHच्या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलं. म्हणजे जवळपास 4-5 वेळेला मला बोलायची संधी मिळाली. 4-5 वेळेला मला शून्य प्रहरामध्ये बोलायची संधी मिळाली. एक संधी होती पण ती अजून मिळाली नाही की नांदेडचं एअरपोर्ट हे टायर 2 करावं, अशी एक माझी मागणी आहे. कारण आता संख्या वाढत चाललेली आहे, प्रवासांची वर्दळ वाढत चालली आहे, त्यामुळे त्याला टायर 2 मध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल ही पण एक मागणी आहे. तसं लोकांना, अनेक लोकांना मी आणि अशोक चव्हाण साहेब मिळून आम्ही नांदेडसाठी मेट्रो मागितली. लोकांना त्या हास्यास्पद वाटलं, परंतु मागणी का करू नये? नांदेड हे झपाट्यानं वाढणारं शहर आहे. मेट्रो मागायला लागलो आम्ही. नांदेडला आम्ही होली सिटीची पण मागणी करायला लागलो, गुरु गोविंद सिंगाचं शहर असल्यामुळं. त्यामुळे अशा अनेक मागण्या आहेत, जेणेकरून IT हब आहे, AI हब आहे, मेडिकल हब आहे. हे सगळं जर तुम्ही देशाला सगळीकडे मिळत असेल तर आमच्या नांदेडला का नको? आणि योगायोगानं आम्ही 2 राज्यसभेचे खासदार केंद्रात आहोत. तर आमच्या दोघांची शक्ती, साहेबाचं इंजिन आणि माझं छोटी शक्ती लागली तर ते विकास मोठा होऊ शकतो. आणि त्यामुळं नांदेड शहराला जेवढा आणता येईल, नांदेड जिल्ह्याला जे जे काय आणता येईल, नांदेड ते लातूरचा मार्ग आहे, नांदेडचा बिदर मार्ग आहे, कर्नाटकातल्या मंत्र्यांना मी बोलतोय, साहेब तिथल्या प्रदेशाध्यक्षाला बोलतायत. म्हणजे असं जॉईंट एफर्ट्सनं आम्ही ते काम करतोय. मी तिथले खांडरे म्हणून मंत्री आहेत, त्या खांड्यांना मी भेटलो. साहेब येदियुरप्पांच्या चिरंजीवांना भेटले प्रदेशाध्यक्षाला. म्हणजे असं जॉईंट टीमवर्कनी काय होईल की जे
अनेक वर्षापासून नांदेड बिदरचा प्रश्न आहे, तो होऊ शकत नाही. कारण कर्नाटकाने त्याला एनओसी दिलेली नाही. त्यामुळे कर्नाटकावर प्रेशर आणण्याचं काम मी आणि चव्हाण साहेब मिळून करत आहोत. अशा पद्धतीनं अनेक मागण्या लावून धरणं, पटलावर मांडणं, संसदेत मांडणं, मंत्र्यांना भेटणं, अमित शहाजींना भेटून काल परत कोऑपरेटिव्ह दूध डेअरीसाठी मी पैसे मागितले. असं बोललं जातं की केंद्रीय मंत्री अमित शहा आणि आपले संबंध थोडे जवळीकीचे आहेत, त्याचा आपल्याला किती फायदा होईल? नाही, असं काही नसतं. अमित शहा हे सगळ्यांना जवळ आहेत. अमित शहाजी हे आमच्या संघटनेतले सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सगळेजण जातात. सामान्य कार्यकर्त्यापासून बूथच्या कार्यकर्त्यांना जरी अपॉइंटमेंट मागितली तर ते देतात. कारण ते असं काही नाही की ते एका असा दुजाभाव त्यांच्याकडे नसतो. त्यांच्या दरबारात अपॉइंटमेंट मागितलं की मिळते, पण ते कारण ऑथेंटिक असावं लागतं. उगाच किती फार जास्त वेळ देत नाहीत ते, 5-10 मिनिटं वेळ देतात. आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या चांगल्या मागण्या असल्या तर डेफिनेटली तुम्हाला वेळ देतात. अजेंडा काय विचारतात. त्यामुळं असं काही नसतं. अमित शहाच्या दरबारामध्ये सगळ्यांना समान न्याय मिळतो, सगळ्यांना समान स्थान असतं. बूथचा प्रमुख जरी गेला तरी देखील त्याला अपॉइंटमेंट मिळते. त्यामुळे असं काही मी फार जवळ आहे, मी फार हे डोक्यातून काढून टाका. हे होते अजित गुपछडेजी यांनी मनमोकळेपणाने आपल्याला इथे संभाषण दिले. मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूजसाठी जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,